नमस्कार. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील रामलिंग चौडेश्वरी यात्रा अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू आहे. काल दिनांक 15 रोजी रात्री 12 वाजता बाळबट्टल मिरवणूक निघाली. या बाळबट्टल पाहण्यासाठी व दर्शनासाठी सबंध राज्यभरातील आणि कर्नाटक आणि आंध्र प्रदेश आणि केरळमधील भाविक सुद्धा वळसंग येथे दाखल झाले होते. काल वळसंगमध्ये बाळबट्टल पाहण्यासाठी लाखाची गर्दी जमली होती. अक्षरशः भक्तीचा महापूर वळसंगमध्ये पाहायला मिळाला. काही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे आणि गर्दी नियंत्रणासाठी वळसंग पोलीस ठाण्याच्या वतीने अतिशय उत्तम व चोख नियोजन ठेवण्यात आले होते. आपण पाहू शकता हे दृश्य आहे वळसंग येथील रामलिंग चौडेश्वरी मातेच्या मंदिरासमोरील भाविकांची अफाट गर्दी आपण पाहू शकता. रात्रीचे जवळपास 12:30 वाजलेले आहेत आणि 12:30च्या दरम्यान या ठिकाणी बाळबट्टल आता बाहेर निघालेला आहे. आपण पाहू शकता हे दृश्य आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील मंदिरासमोरील हे दृश्य आहे. लाखाची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. वळसंगच्या रामलिंग चौडेश्वरी मातेच्या या यात्रा महोत्सवाला जवळपास 250 ते 300 वर्षाचा इतिहास आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तोच उत्साह आणि भक्तिमय वातावरणात या ठिकाणी बाळबट्टल मिरवणूक निघालेली आहे. काल दिनांक 15 रोजी रात्री 12 वाजता हा बाळबट्टल बाहेर निघाला आणि दर्शनासाठी जवळपास लाखोची गर्दी या ठिकाणी उसळली होती. अक्षरशः भक्तीचा महापूर या ठिकाणी वळसंगमध्ये पाहायला मिळाला. पोलीस प्रशासनाने अतिशय चोख नियोजन केले होते. या यात्रेसंदर्भात आपल्याला स्थानिक भक्तांनी आपल्याला या संदर्भात माहिती दिलेली आहे. काय म्हणाले त्यांनी या प्रसंगी पाहूयात. वळसंग येथील श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रेचं मुख्य आकर्षण आज जे बाळबट्टल या ठिकाणी गावाच्या प्रदक्षिणेसाठी रात्री 12 वाजता निघालेला आहे. या देवीला बघण्यासाठी वळसंग परिसरातील इतर राज्यातून कर्नाटक केरळ राज्यातून अनेक भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. जेणेकरून या 5 दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये आज जो बाळबट्टल म्हणजे कन्नडमध्ये बेळीबट्टल चांदीची वाटी जी मिरवली जाते देवीसोबत त्याचं मुख्य आकर्षण आहे की माशाळ येथील काही तरुणांनी या वाटीला काही हे करू नये म्हणून संरक्षण हे गावकरी आणि मानकरी देत असतात. अशा या बाळबट्टलला पाहण्यासाठी जवळपास वळसंगमध्ये 1 लाखाच्या वर या ठिकाणी भाविक दाखल झालेले आहेत. खरोखरच पोलीस प्रशासन असेल, गावकरी असतील, श्री रामलिंग चौडेश्वरी देवस्थान ट्रस्ट असेल, पंचमंडळी असतील, सगळ्यांनी ही यात्रा सुरू यात्रेमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना मानाचं स्थान आहे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध सगळ्यांना या यात्रेमध्ये सहभागी होण्याचा मान या यात्रेमध्ये पाहायला मिळतो. अशा या चौडेश्वरी यात्रेच्या निमित्तानं सगळ्यांनी योगदान दिल्याबद्दल सर्वांचे मनस्वी स्वागत.